नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की हॉस्पिटलमध्ये इंद्राची भेट अनुप्रियाबरोबर होते. ती खूप प्रेमाने राणीची विचारपूस करते. तुमच्या मनात तुमच्या बायकोसाठी किती प्रेम आहे ते तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. खूप गोड आहे तुमची बायको. त्यावर इंद्रा म्हणतो, मग चला ना, तिच्याशी सुद्धा भेटा ना, छान गप्पा होतील तुमच्या दोघींच्या. आणि ते दोघं राणीला भेटायला जातात. राणी आणि अनुप्रियाला एकमेकांना भेटून खूप आनंद होतो. ते तिघेही छान गप्पा मारतात. अनुप्रिया त्यांच्या नात्याबद्दल खूप छान बोलते. जगाआधी आपल्या माणसांच्या मनाचा विचार करा. सकाळी काळजीने हात हातात घेतला होता ना, आता या काळजीचं रूपांतर प्रेमात होऊ द्या आणि सुखाने संसार करा, असं म्हणत त्यांना शुभेच्छा देऊन अनुप्रिया तिथून निघून जाते. तेवढ्यात चिकूला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे आणि तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे हे त्या दोघांना कळतं. ऑपरेशन थिएटरबाहेर संपूर्ण महाडी कुटुंब खूप काळजीत असतं. आणि राणीसुद्धा म्हणते, आता सगळं इतकं छान सुरू होतं आणि आता लगेच हे काय झालं, जणू कुणाची दृष्टच लागली. तीसुद्धा बाहेर येऊन इंद्राला विचारते, काय झालं आहे. तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात. इंद्रा त्यांना विचारतो, डॉक्टर चिकू ठीक आहे ना. त्यावर डॉक्टर सांगतात, सॉरी, आम्ही तिला वाचवू शकलो नाही. ते ऐकून सगळेच मनाने खचतात. आबांना मालतीला खूप मोठा धक्का बसतो. मालती तर खालीच कोसळते, खूप रडत असते. तिकडे अजू विक्रांत आणि उर्मिलाला कॉल करून चिकू गेल्याचं सांगतो. ते ऐकून विक्रांत आणि उर्मिलाचा आनंद गगनात मावत नसतो. कॉल कट होताच ते दोघं खळखळून मोठ्याने हसायला लागतात. मग इकडे हॉस्पिटलमध्ये येऊन नाटक करत खोटं खोटं रडत असतात. आबा म्हणतात, ज्या माझ्या लहान चिकूच्या लग्नाचा विचार करत होतो, तिला आता खांद्यांवरून असं घेऊन जाऊ लागणार मला. आणि ते खूप रडत असतात. घरी आल्यानंतर इंद्रा त्याच्या रूममध्ये खूप रडत असतो. राणी त्याला समजावत म्हणते, सर, तुम्हीच असे रडसाल तर आबा आणि मालती मॅडमला कोण सावरेल. चिकूच्या जाण्याने मी स्वतःच खूप तुटले ग. मी काय कोणाला सावरेल. माझा जीव होती माझी चिकू, असं म्हणत इंद्रा राणीला मिठी मारून खूप रडतो. राणी म्हणते, चिकूने तिच्या लग्नाची खूप स्वप्न पाहिली होती. ती लग्नात कशी नटणार, कशी साडी नेसणार हे सगळं तिने मला सांगितलं होतं आणि करूनसुद्धा दाखवलं होतं. पण आता ती या जगात नाही आहे. पण सर, खरं सांगायचं तर आपली चिकू आपल्याला सोडून गेली नाही आहे. आपल्या आठवणीत आपल्यासोबत नेहमी राहणार आहे. शांत व्हा, सावरा स्वतःला, असं म्हणत राणी त्याचे डोळे पुसते. खाली आबा चिकूचा फोटो पाहत शांत बसलेले असतात. त्यावेळी राणीचे आईबुवासुद्धा तिथे आलेले असतात. ते आबांचं सांत्वन करत असतात. तेवढ्यात पोलीस तिथे चौकशी करण्यासाठी येतात. त्यांना पाहून विक्रांत म्हणतो, सर प्लीज, आता कोणाचीच मनस्थिती ठीक नाही आहे, आता चौकशी करू नका. पण राणी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही या प्रकरणाची कसून चौकशी करा, कारण मला यात काहीतरी गडबड वाटते. त्यावर पोलीस म्हणतात, आम्ही नक्की याचा तपास करू, आणि तिथून निघून जातात. ते पाहून विक्रांत आणि उर्मिला घाबरतात. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की विक्रांत घाबरून चिडचिड करत असतो की राणी नक्की आपल्या विरोधात पुरावे शोधेल. तर तिकडे राणीला काहीतरी सुगावासुद्धा लागतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.